नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. मुख्यमंत्री पद आमच्याकडेच असायला हवं, फडणवीस महायुतीतल्या तिढ्यावर पहिल्यांदाच बोलले. बांगलादेशी इस्कॉन या मानवतावादी आध्यात्मिक संघटनेच्या सदस्यांविरोधात शिवसेना पुणे शहराच्या वतीने धरणे आंदोलन. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताच फडणवीसांनी सांगितला मुंबईच्या विकासाचा मेगा प्लॅन. आणि मारकवाडीत शरद पवारांनी विकास पाहावा, बोटिंगचाही लाभ घ्यावा, भाजपचे आवाहन. आता पाहूयात सविस्तर वृत्त. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद बहुमत मिळालं असून 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारताच सरकारमध्ये सहभागी झाले असले तरी गृहमंत्री पदाचा तिढा अद्याप कायम आहे. मागील 10 पैकी 7.5 वर्ष गृहमंत्री पद देवेंद्र फडणवीसांकडेच आहे. दरम्यान गृहमंत्री पदाबाबत देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांनी एकदाही जाहीरपणे भाष्य केलेलं नव्हतं. मात्र महायुतीच्या नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रीपद मागितलं आहे का, असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला होता. त्यावर फडणवीस यांनी नाही असं उत्तर देत शिंदेंनी असं कुठलंही मंत्रीपद मागितलेलं नाही, त्यांनी फक्त 3 ते 4 खात्यांवर चर्चा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आम्ही त्यावर चर्चा करून निर्णय घेणार आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताच देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई शहराच्या विकासाबद्दल आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पाबद्दल माहिती दिली आहे. सध्या राज्याच्या राजकारणात मारकवाडीवरून चांगलंच राजकारण तापलं असताना शरद पवार मारकवाडी गावाला भेट देण्यासाठी जाणार आहेत. मात्र त्यांच्या भेटी आधीच मारकवाडीत देवेंद्र फडणवीस आणि राम सातपुते यांचे बॅनर लागले असून सातपुते यांनी एका पोस्टच्या माध्यमातून शरद पवार यांना या भागात भाजपने 5 वर्षात केलेल्या विकास कामांची पाहणी करण्याचं आवाहन केलंय. हंगामी अध्यक्षपदी भाजपच्या कालिदास कोळंबकर यांची निवड करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांची घोषणा 9 डिसेंबरला होणार आहे, तर हंगामी अध्यक्ष 288 आमदारांना शपथ देणार आहेत. यावेळी विधानसभेत 78 नवे आमदार आहेत. विरोधी पक्षाच्या आमदारांचा आज शपथविधी होणार नाहीये. विरोधी पक्षाचे आमदार ईव्हीएमचा निषेध नोंदवणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज शपथ घेतलेली नाहीये. विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभात्याग केलाय. नागपूर शहराजवळील बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत JSW कंपनीला लिथियम आयन बॅटरी प्रकल्प उभारण्यासाठी सलग 600 एकर जमीन हवी आहे. परंतु सलग एवढी जमीन अतिरिक्त बुटीबोरी MIDC मध्ये उपलब्ध नसल्याने राज्य सरकारने 450 एकर जमीन देऊ केली आहे. राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी JSW समूह नागपुरात गुंतवणूक करीत असल्याची घोषणा केली होती. तसेच त्यावेळी घोषणा झालेल्या फ्रान्सच्या पर्नोरिका कंपनीचे माल्ट डिस्टिलरी अँड मॅन्युफॅक्चरिंग आणि अवाडा ग्रुपच्या अवाडा इलेक्ट्रो या नवीन प्रकल्पाचे काम सुरू झालंय. JSW कंपनीला प्रस्तावपत्र देण्यात आलंय. ही कंपनी पहिल्या टप्प्यात 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते.
बांगलादेशी इस्कॉन या मानवतावादी आध्यात्मिक संघटनेच्या सदस्यांविरोधात तेथील सरकार हल्ले, अन्याय आणि अत्याचार करत असल्याच्या निषेधार्थ आज झाशी राणी पुतळा, बालगंधर्व चौक येथे शिवसेना पुणे शहराच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। तसेच बांगलादेशचा झेंडा पायदळी तुडवून आणि जाळून निषेध करण्यात आलाय। भारतीयांवर बाहेर देशांमधील वाढते अत्याचार, हल्ले थांबवण्यासाठी केंद्र सरकार अपयशी ठरलंय। त्यामुळे शिवसेना पुणे शहराच्या वतीने यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली आहे। भंडाऱ्याच्या लाखनी बस स्थानकालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये घोणस प्रजातीचे 3 विषारी साप आढळून आल्याने मोठा गोंधळ उडाला। माहिती मिळताच लाखनीच्या ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लबचे सर्पमित्र सलाम बेग आणि संदीप वडेकर या दोघांनी तिन्ही सापांना शिताफीने रेस्क्यू करून निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिलंय। कर्नाटकात एक दुर्दैवी घटना घडली आहे। विजयपुरा जिल्ह्यातील बेलागावी क्रॉस जवळ एका कारने ऊस तोडणाऱ्याला धडक दिली आहे आणि या घटनेत कारमधील 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवले। तसेच पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास अद्याप सुरूच आहे। वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते। पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांमध्ये 3 खुनाच्या घटना समोर आल्यात। हरसूल आणि मिसरवाडी भागात क्षुल्लक कारणावरून हत्या झाल्यात। त्यानंतर झालटा फाटा येथील एका हॉटेलमध्ये एका अभियंत्याचा खून झालाय। शहरात वाढत्या गुन्हेगारीने डोकं वर काढल्याच्या विरोधात भव्य मशाल यात्रा काढण्यात येईल, असा इशारा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैर यांनी दिलाय। शहरामध्ये क्राईम खूप वाढला, रोज मर्डर व्हायला लागलं। परवा दिवशी 2 मर्डर झाले। आता एका अंत्यविधीला मी जाऊन आलो त्या मुलाच्या, एक क्वालिफाईड मुलगा त्या ठिकाणी तो रात्रभर काम म्हणजे वर्क फ्रॉम होम करायचा। तर तिकडचे फॉरेनवाले ते रात्रीच हे करायचं म्हणतो। नंतर मग काहीतरी जेवण करायला गेला होता, तर तिथे मारामारी त्याला तो सोडायला गेला, तर त्यालाच मारून टाकला। म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी ड्रग्स जे असतात, बटनवाले, गांजावाले, हे सगळे इतक्या मोठ्या प्रमाणात चालले, त्याच्यामुळे ते क्राईम वाढत गेला। आणि तो क्राईम जर वाढायला लागला तर मर्डर पण चालले ना आता। आणि नंतर प्रत्येक ओपन स्पेस जे आहेत, जसं आता मराठवाडा सांस्कृतिक मंडळ असेल किंवा बाकीच्या जितके पण मैदान दिसते, तिथे रात्री 2-2, 3-3, 4-4 वाजेपर्यंत लोक दारू पीत बसतात पोरं, आणि ते नंतर मारामारी करतात आणि त्याच्यातच मर्डर होतात। आपल्या बजाजनगरच्या तिकडे पण खूप झाले। आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकतर असं बसतात, भांडणं करतात आणि लगेच मारून जातात आणि ते पळून जातात ते। बरं, आपल्या संभाजीनगर शहरामध्ये सगळीकडे CCTV बसवलेले आहे स्मार्ट सिटीमधून, मग त्याचा उपयोग का नाही होत? त्याचा उपयोग झाला पाहिजे ना।
महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर आज चंपाषष्ठी उत्सवाची सांगता करण्यात आली आहे। आजच्या दिवशी खंडोबाला दाखवला जाणारा वांग्याचे भरीत आणि रोडग्याचा नैवेद्य हा वैशिष्ट्यपूर्ण असतो। खंडोबा मंदिरामध्ये वांग्याचे भरीत बनवण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी आपल्या शेतातून वांगी आणून देत असतात। या वांग्यांपासून भरीत बनवण्यात येतं। चंपाषष्ठीच्या काळामध्ये उपवास करणारे भाविक वांग्याचे भरीत आणि रोडगा खाऊन सोडण्याची परंपरा आहे। आज जवळपास 60,000हून अधिक भाविकांनी जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये येऊन महाप्रसाद आस्वाद घेतलाय। गुरुवर्य स्वामी निगमानंदजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि महंत स्वामी जनार्दन महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बीडच्या शिरूर तालुक्यातील श्री क्षेत्र मच्छिंद्रगड येथे गुरुचरित्र पारायण सोहळ्यास येत्या मंगळवारी प्रारंभ होईल। या गुरुचरित्र पारायण सोहळ्याचा भक्तांनी लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय। वेळ झाली या बातमीसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।